एक वेगळी बातमी। एकलव्यानं आपल्या गुरुला गुरुदक्षिणा म्हणून आपला अंगठा कापून दिला, हा इतिहास आपण जाणतो। याचीच प्रेरणा घेऊन अकोल्यातील विद्यार्थी आणि पालक यांनी एक वेगळाच कृतज्ञता सोहळा आयोजित करून समाजापुढे एक वेगळे उदाहरण तर ठेवलेच, पण शिक्षण क्षेत्रात तळमळीनं काम करणाऱ्या व्यक्तींची ऊर्जा मात्र यामुळे निश्चित वाढली असेल। नवोदय प्रवेश परीक्षा, शिष्यवृत्ती, सैनिकी स्कूल परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना बहुमोल मार्गदर्शन करणारे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा धामणगाव आवारीचे प्राथमिक शिक्षक विक्रम रामदास गायकर यांना या विद्यार्थ्यांच्या पालकांनी स्कूटर भेट देत त्यांना एक प्रकारे गुरुदक्षिणा देत कृतज्ञताच व्यक्त केली। आज शनिवारी दुपारी पंचायत समितीच्या सभागृहात खचाखच गर्दी झाली होती। यावेळी जिल्हा परिषदेचे प्राथमिकचे जिल्हा शिक्षणाधिकारी भास्कर पाटील यांच्या हस्ते व पंचायत समितीचे तालुका गट विकास अधिकारी अमर माने यांच्या अध्यक्षतेखाली कृतज्ञता सोहळा आयोजित करण्यात आला होता। यावेळी श्री शिक्षक विक्रम गायकर यांचा विद्यार्थी पालक यांच्या वतीने गौरव करण्यात आला। यावेळी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते तथा नवोदयचे माजी विद्यार्थी डॉक्टर अजित नवले, शिक्षण तज्ञ भाऊसाहेब चासकर, सरपंच बाळासाहेब आवारी, उपसरपंच गणेश पापळ, राधाकिसन पोखरकर, स्वप्नील धांडे, धनश्री बांबले यांच्यासह ज्यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम यशस्वी झाला ते पालक राजेंद्र भोर, काळू तपासे, साहेबराव वायळ, संदीप नवले, सुनील शेटे, मच्छिंद्र रासकर यांच्यासह शिक्षणाधिकारी अरविंद कुमावत, शिक्षण विस्तार अधिकारी माधव हासे, केंद्र प्रमुख सुनील नरसाळे, मुख्याध्यापिका सौ सुजाता चासकर यांच्यासह शिक्षणाधिकारी अरविंद कुमावत, शिक्षण विस्तार अधिकारी माधव हासे आदी उपस्थित होते। पाहूया या कार्यक्रमाचे निवडक प्रतिक्रिया। आज दिनांक न्यूज मराठीसाठी अकोलेहून आकाश भालेराव। आज पंचायत समिती अकोला त्याचप्रमाणे धामणगाव आवारी येथील सर्व पालक वर्ग त्याचप्रमाणे तेथील गावकरी यांच्या वतीने जो गायकर सरांचा आज सत्कार सोहळा आयोजित केलेला आहे, या सत्कार सोहळ्यासाठी व्यासपीठावर उपस्थित या तालुक्याचे गट शिक्षणाधिकारी कुमार साहेब आणि ज्यांनी नवोदयच्या स्थापनेपासून आपल्याला पूर्ण इतिवृत्त सांगितलं की नवोदय काय असतं आणि नवोदयामध्ये आम्ही घडतो कसे, असे आपले डॉक्टर नवले सर, व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर, या ठिकाणी उपस्थित सर्व पालक वर्ग आणि विद्यार्थी, विक्रमाने विक्रम घडवला आणि तो कोणीच बोलणार नाही। आपल्या गायकर सरांच्या नावातच विक्रम, गायकर सर म्हटलं की मी गायकर सरांच्या शाळेला एक भेट दिली होती नवले सर, आणि त्यांना सांगितलं की मला तुमचा सत्कार करायचा आहे। काय सांगावं गायकर सरांनी, काय सांगितलं असेल तुम्ही सांगा बरं, काय सांगितलं असेल? गायकर सरांनी सांगितलं की मला अजून अर्धा तास लागेल, मग अर्धा तासानंतर मला सत्कार करा, तोपर्यंत बाकीचे वर्ग चेक करा। एक एवढं मोठं मन आहे, म्हणजे आपलं प्रथम कर्तव्य काय हे त्यांनी स्वतः पाळलं म्हणून हा इतिहास घडवला। कारण आजपर्यंत आपण मागचा काही जो इतिहास पाहिला असेल त्याच्यामध्ये जे जे काही इतिहास घडवले असतील, जे काही विक्रम झाले असतील, सचिन तेंडुलकर घ्या, कोणी घ्या, तर याच्यामध्ये त्यांचं फार असं हे असतं, म्हणजे त्याग असतो जो त्याग आता नवले सरांनी सांगितलं असतील, दुसऱ्या नवले सरांनी सांगितलं की कुटुंबापासून ते लांब राहिले आणि आपल्या या गोर गरिबाच्या विद्यार्थ्यांना घडवलं। मी तर माझ्या प्रत्येक भाषणात शिक्षकांना सांगत असतो की आपल्या समोर बसलेल्या गोर गरिबाच्या मुलांना जर शिकवलं तर तुमचे स्वतःचे मुलं आपोआप शिकतील। कारण अजून सुद्धा शिक्षकाने डोळे बंद करून किंवा तुम्ही सुद्धा डोळे बंद करून जर पाहिलं, ज्या शिक्षकानेच खरं शिकवलं असेल त्याचे मुलं चांगली मोठी प्रगती करत असतील, आणि जर एखादी खडू हातात धरला नसेल त्याचे मुलं त्याला लातात मारत असतील। हा इतिहास आहे, मागचा अनुभव आहे। मी सुद्धा माझ्या सोबत पाहिलेलं आहे की मला 4थी पर्यंत वाचता येत नव्हतं, हा तर म्हटलं मला मी तुमच्यापेक्षा मोठा अधिकारी होईल, अरे बाबा तू तरी नवोदय पास झाला, मी स्कॉलरशिप पास नव्हतो, पण मला माझ्या देशमुख नावाच्या गुरुजीने असं घडवलं, ते किती मारला असेल, किती ठोकला असेल तो वेगळा विषय,
परंतु त्यांनी खरंच घडवलं आणि म्हणून मी इथपर्यंत पोहोचलो. कारण प्रत्येक विद्यार्थ्याच्या यशामागे हा त्याचा शिक्षक असतो. खर तर प्रथम गुरु त्यांचे आई वडीलच असतात आणि गायकर सरांपर्यंत तुम्ही पोहोचवलं हे साथ फार महत्वाचं आहे. मी असं पाहतो की धामणगाव आवानीला 5वीच्या वर्गाचा पट जास्त असतो पण 6वीला कमी होतो. कारण याचाही आपण अभ्यास केला पाहिजे. शिक्षक पालकांना विनंती करेल तुम्ही असू द्या ना आमच्या जिल्हा परिषद शाळेत 6वी 7वी 8वी करू द्या त्यांना. 8वीला सुद्धा आमचे गायकर सर प्रयत्न करतील आणि कारण 8वीला सुद्धा काही विद्यार्थ्यांचा नवोदयसाठी प्रवेश असतो तर त्याचाही फायदा त्यांना मिळू शकतो. नवोदय सर मी असं सांगू इच्छितो 2021ला मी या जिल्ह्यात रुजू झालो आणि 2022 पासून आम्ही माननीय शिवसरांच्या मार्गदर्शनाखाली एक मिशन आरंभ हा एक उपक्रम सुरू केला आणि त्या मिशन आरंभाचं वैशिष्ट्य असं आहे की इयत्ता 3री 4थी पासूनच या मुलांची आम्ही तयारी करून घेतो स्पर्धा परीक्षेची आणि ती तयारी करून घेत असताना ती कंपल्सरी आहे. प्रत्येक शिक्षकाने रोज 1 तास ज्यादा शिकवायचं. सकाळी आमची 10:30ला शाळा असते तर त्यांनी 9:30 ते 10:30 हा तास घ्यायचा आणि प्रत्येक शिक्षक शाळेत जातो आणि आपलं कार्य करत असतो आणि त्याचा परिणाम असा झालेला आहे 2022-23ला आमचे 52 विद्यार्थी म्हणजे ग्रामीण भागासाठी 60 जागा नवोदयचे असतात तर 2022ला 52 विद्यार्थी होते. नंतर 23ला 54 झाले आणि आता आम्ही असं रेकॉर्ड 57 आहे. माझा प्रयत्न असा होता की 60 जागा झेडपीच घ्याव्या परंतु आता मला टर्न झाला. आता 3 वर्ष पूर्ण झाले. मी जर इथं थांबलो असतो तर तुम्हाला सांगतो 60-80 जागा मी घेतल्या असत्या. झाला असेल काही शिक्षकांना माझा राग येत असेल माझ्या बराच रोज झाला असेल शिवसरांविषयी रोज झाला असेल परंतु आम्ही जे काम केलेलं आहे या गोरगरिबाच्या विद्यार्थ्यांसाठीच केलेलं आहे. आज नवोदयच्या तुम्ही सेंटरला जर व्हिजिट दिली तुम्ही नवोदयला जा आणि तिथल्या प्राचार्यांशी बोला की जे आपल्या जिल्हा परिषदचे विद्यार्थी तिथे प्रवेश घेतात ते कुठेच रडत नाही इतके आनंदाने शिक्षण घेत आहेत. मी त्या प्राचार्यांशी बोललो की आमच्या विद्यार्थ्यांचं वैशिष्ट्य काय तर ते म्हणे इतर विद्यार्थी जे चांगल्या घरातून येतात ते रडतात त्यांना घराची आठवण येते परंतु हे विद्यार्थी एवढे आनंदाने राहतात. तर तिथे नाश्ता मिळतो सकाळचं तुम्ही सांगितलं सकाळी 5 वाजेपासून उठल्याचा सराव त्यांना होतो. जेवण वेळेवर मिळतं. सगळ्या प्रकारच्या ज्या सुखसोयी ज्या घरी मिळत नाही त्या तिथे नवोदयाला मिळतात. तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही भाग्यवान आहात. आज गायकर सरांच्या सत्कारासाठी पाऊस सुद्धा आलेला आहे. म्हणजे जो चांगलं काम करतो त्याच्यासाठी निसर्ग सुद्धा उभा राहतो हे आपल्याला दिसून येते. विद्यार्थी मित्रांनो तुम्ही खरंच भाग्यवान आहात की तुम्ही आता नवोदयच्या सेंटरला जात आहे. नवोदय विद्यालयामध्ये तुम्हाला शिस्त तर मिळणार आहे स्वावलंबन मिळणार आहे परंतु चांगल्या दर्जाचं शिक्षण सुद्धा तुम्हाला मिळणार त्या ठिकाणी. आणि या वर्षाचा UPSCचा निकाल जर पाहिला तर ज्या टॉपर मध्ये आहेत ते 90 विद्यार्थी नवोदयचे आहेत. म्हणून नवोदयचं शिक्षण हे आपल्याला खरंच घडवू शकतं. गायकर सरांच्या बाबतीत जर या ठिकाणी सांगायचं झालं तर 365 दिवस सुरू म्हणजे शाळा सुरू ठेवणारी व्यक्ती हे गायकर सर आहे. मला वाटते जे मीडियावाले आहेत संदीप दासखेडे आहेत ना हा तुम्ही गायकर सरांची एक मुलाखत घ्या आणि ती मुलाखत आपण प्रत्येक शिक्षकापर्यंत पोहोचू. ते कसे शिकवतात काय करतात कारण पुस्तकं आणि समोर आलेली माणसं हे अनुभव देतात तर त्यांचे जे अनुभव असतील तर आपण 11,000 शिक्षकांपर्यंत पोहोचू. कारण आमचा एक टेलिग्राम ग्रुप आहे त्याला 11,000 शिक्षक जॉईन आहेत तर तो व्हिडिओ आपण त्यांना टाकू म्हणजे इतर शिक्षकांना त्यांच्यापासून काहीतरी स्फूर्ती घेतील आणि त्यानुसार काम करतील. पण प्रत्येक पालकाने खरंच आपल्या मुलांवर संस्कार करण्याचं काम केलेलं आहे. कारण असं असतं गायकर सरांनी शिकवलं म्हणून तुमचेच मुलं मेरिटला आले असं नाही. तुम्ही सुद्धा त्यांच्यावर चांगल्या प्रकारचे संस्कार केले हे सगळ्यात महत्वाचं आहे. जर तुम्ही त्यांच्यावर संस्कार चांगले केले नसते तर हे मुलं शाळेत गेल्यानंतर काय उन्हाळ्याच्या करायच्या त्या केल्या असत्या. गायकर सरांनी किती शिकवलं असतं तर ते त्यांच्या मनाला पटलं नसतं असंही घडलं असतं. म्हणून तुमचं सुद्धा यामध्ये फार मोठा वाटा आहे. गायकर सरांनी जी मार्गदर्शनाची भूमिका निभावली ती फक्त तुमच्यामुळे निघालेली आहे आणि म्हणून या ठिकाणी तुमचा सुद्धा एक
आम्ही जिल्हा परिषदेच्या वतीने एक सत्कार म्हणून या ठिकाणी तुम्हाला शब्द रूपाने सत्कार सांगतो या ठिकाणी. आणि गायकर सरांच्या बाबतीत एक सगळ्यात महत्वाची गोष्ट मला पाहायला मिळाली. गायकर सर अशा बऱ्याच वस्तू हातात घेतात. ते काय शिकवतात मी बसून पाहिलं तिथे. आणि एखाद्या विद्यार्थ्यांनी प्रश्न विचारला की त्याला सांगते ही वस्तू घे, हे असं कर, हे असं पाय, हे उलट कर, हे सुलट कर. याच्यातून काय होतं, हे सर्व प्रॅक्टिकली देतात ते. तो मुलगा आयुष्यात कधी विसरत नाही. बालमानसशास्त्र असं सांगतं की जो विद्यार्थी वयाच्या 10व्या वर्षात किंवा 11व्या वर्षापर्यंत जेही शिकतो तो आयुष्यभर कधीही विसरत नाही. आपण जे पाठ केले, मला आज कोणताही पाढा म्हणाला आता मी लगेच म्हणतो. हे वैशिष्ट्य कसं आपण आपल्या ज्या काळात ज्या कविता होत्या त्यातून सुद्धा आपण म्हणू शकतो. म्हणजे वयाच्या 11व्या वर्षापर्यंत आपण या बालकांवर जे जे संस्कार करू, जे जे त्यांच्या मनावर त्यांच्या बुद्धीवर ठसू ते त्यांना आयुष्यभर कामी पडणार आहे. म्हणून तुम्ही विशिष्ट वयामध्येच त्यांना घडवून घेतलेले आहे गायकर सर. म्हणून आम्ही जिल्हा परिषदेच्या वतीने तुम्हाला सलाम करतो. आणि मी तर खरंच तुमच्या आईचे उपकार मानेल की तुमच्यासारखी व्यक्ती घडवली आईने. आणि आज त्यांना किती आनंद होत असेल. आम्ही बरेच दरवर्षी पुरस्कार देतो, राज्य पुरस्कार देतो, जिल्हा देतो, पण त्या पुरस्कारापेक्षा हा पुरस्कार मोठा आहे. 2 वाजेपासून आपण इथं सगळे बसलेले आहेत, एकही मुलगा हलत नाही. एवढं वैशिष्ट्य आहे. म्हणजे तुमच्यावरचं प्रेम आहे. तो इथे येऊन बोलतो, तो किती छान बोलला तो. आणि सहज बोलला, इतकं सहज की नवले साहेब वाटले की आता माझ्या नंतर हाच घेतो म्हणजे त्या. पण नवले सरांना सांगे त्याला IAS होऊ द्या, IPS होऊ द्या. पण मला तर त्याच्यात IPS दिसला बा. तो IAS होणार नाही, तो IPS होईल आणि निश्चित होईल. म्हणून एक गायकर सरांनी जे घडवलेलं आहे हे एक चांगलं काम या ठिकाणी आहे. मिशन आरंभाच्या बाबतीत मी असं सांगत होतो की आम्ही नवोदय आणि शिष्यवृत्तीची परीक्षा तयारी करून घेतो. तर या वर्षाचा जो निकाल आपण जर पाहिला तर आमच्या जिल्हा परिषदची इतके विद्यार्थी मेरिटमध्ये आले. मला वाटतं ते मेरिटची यादी आमच्याकडे फक्त 638 असतात. त्या 638 मध्ये सर्व जिल्हा परिषदचे विद्यार्थी का काय नाही, खाजगीच्या येताकडे त्याच्यात हा प्रश्न पडलेला आहे. कारण शिक्षकांनी खूप मेहनत घेतली आणि त्याच्यात सगळ्यात जास्त विद्यार्थी या अकोला तालुक्यात घेतली. कारण अकोला तालुक्यामध्ये मी शिक्षक पाहिले, म्हणजे मी एका शाळेत गेलो, शिक्षक मला घाबरत होते. मी शिक्षकाला बाजूला झालो म्हणजे आपल्याला घाबरत, त्यांच्याशी बोलायचं नाही आपण जास्त. मी विद्यार्थ्यांना विचारणार पेट्यांमध्ये काय, अहो तू विद्यार्थी म्हटले तर पेट्या काय लागले सर्व साहित्य मांडलं ते मला शिकवायला लागले. हे असं त्यांना माहिती मी साहेब, फक्त शिक्षकाला माहिती साहेब आहे. आणि त्यांच्यात बसलो, त्यांनी मला शिकवलं या सगळ्यांनी सोडावं लागतं, या पेटीचा या साहित्याचा वापर असा असतो. म्हणजे अशा प्रकारे या शिक्षकांनी त्या विद्यार्थ्यांना घडून ठेवलंय. म्हणजे इथला शिक्षक मी नेहमी सांगतो, अकोल्यावर माझं विशेष प्रेम आहे. ते सर्व लोक म्हणतात, मी नेहमी येत असतो अकोल्याला. आणि ह्या अकोल्यामधल्या मला वाटतं जिथं कोणीच गेलं नसेल तर सर्व शाळा पाहून आलो. मी चांगल्या रस्त्यावर शाळा पाहतोच नाही, मी ठाण्यापर्यंत शाळा पाहतो. आणि निश्चित त्या ठिकाणी सुद्धा विद्यार्थी आणि शिक्षकांनी चांगलं काम मी पाहिलेलं आहे. निश्चित या ठिकाणी सुद्धा आपला अकोला तालुका हा पहिल्या क्रमांकावर आहे. आणि सगळ्यात महत्वाचं असं सांगेल की आपण गेल्या वर्षी गायकर सरांना 4 चाकी दिली, यावर्षी 2 चाकी दिली. परंतु मी पालकांना विनंती करेन, मिशन आपुलकी अंतर्गत, कारण आता शिक्षण खडूफळाचं राहिलेलं नाही. गायकर सरांना आधुनिक तंत्रज्ञानाच्या मार्फत शिकवता यावं म्हणून काहीतरी इंटरॅक्टिव्ह पॅनल बोर्ड दिला पाहिजे त्या शाळेला. म्हणजे काय झालं, आता AI चा जमाना आलेला आहे. आता मी नुसतं इथं मोबाईलवर नुसतं हे टाकलं AI वर की मला इयत्ता 5वीचं बुद्धिमापनचे 100 प्रश्न दिले तर 100 प्रश्न होतात. असं जर त्या गायकर सरांकडे जर टॅबलेट दिलं तर मला असं वाटतं नवोदय म्हटले का 10 ते 20 जागा तुम्हीच घ्या. आता यावर्षी किती घेतल्या? 9 घेतल्या, म्हणजे 20 तर सहज घ्या. म्हणून गायकर सरांना अशा काहीतरी द्या की ते काहीतरी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून या विद्यार्थ्यांना जास्त एक्सपोर्ट करू शकते. असं जर आपण केलं पालकांनी तर निश्चित एक चांगला फायदा त्या ठिकाणी होणार आहे. आणि दात सारखं आता त्यांची मुलाखत घेतीलच.
आणि ती मुलाखत आपण 11,000 शिक्षकांपर्यंत पोहोचवणार आहोत. नंतर मला सांगायला आनंद होतो, आमचे सेवक आशिषजी येरेकर साहेब हे सुद्धा नवोदयाचे विद्यार्थी आहेत, येरेकर सर. आणि त्यांच्यामुळे त्यांना स्पर्धा परीक्षेची एवढी आवड आहे, परंतु स्पर्धा परीक्षेवर आम्ही थांबलो नाही. आम्ही क्रीडा स्पर्धा सुद्धा या जिल्हा परिषदेच्या मार्फत सुरू केल्या, सांस्कृतिक कार्यक्रम सुरू केले, विविध गुणदर्शनचे वेगवेगळ्या स्पर्धा घेतल्या. सर मी तुम्हाला सांगतो, हस्ताक्षर स्पर्धा घेतली, पारनेर तालुक्यातली इयत्ता दुसरीची मुलीचा हस्ताक्षर जर तुम्ही पाहिलं तर तुम्ही मला सांगून द्यायचं, तुमच्याकडे आम्ही कॉम्प्युटरची ट्यून ठेवू आणि तिथं हस्ताक्षरची ठेवू, तुम्ही आम्हाला सांगायचे कोणती तिची. म्हणजे इतकं सुंदर हस्ताक्षर आहे. मान्य उपमुख्यमंत्र्यांना सुद्धा आम्ही पाठवलं होतं, त्यांनी सुद्धा तिचा अभिनंदन केलं. म्हणजे इयत्ता दुसरीची मुलगी, तिथला जो शिक्षक आहे त्यास बरं फक्त तीच मुलगी नाही तर वर्गातले 100% विद्यार्थ्यांचं अक्षर चांगलं आहे. म्हणजे इतकी मेहनत आमचे शिक्षक घेत असतात. फक्त पालकांची साथी त्याला मिळाली पाहिजे. धामणगाव आवारी मधले पालक निश्चित चांगल्या प्रकारे सहकार्य करत आहेत. त्याचप्रमाणे आमची जी परीक्षा यंत्रणा आहे ही सुद्धा त्या ठिकाणी वारंवार भेटी करून गायकर सरांना प्रोत्साहन देऊन एक चांगलं काम त्या ठिकाणी केलेलं आहे. गायकर सरांच्या बाबतीत मी एकच म्हणेन की असे शिक्षक जर सर्व शाळांवर राहिले तर आपल्या 4,563 शाळा आहेत त्या निश्चित चांगल्या होतील. कारण या ठिकाणी गेलं की आता मला टोकून सांगितलं व्यासपीठावरून की हा विद्यार्थी कुठला तर धामणगाव आवारीचा, परंतु मी असं वाक्य ऐकलंय गायकर सरांची शाळा, हा विद्यार्थी कुठला आहे तर गायकर सरांच्या शाळेतला, म्हणजे धामणगाव आवारी म्हणत बरं तुम्हाला रागला नाही का सरपंच साहेब कुठे. मला 2-3 लोक असे म्हटले की गायकर सरांची शाळेत इतके विद्यार्थी आले, गायकर सरांच्या शाळेतले इतके विद्यार्थी मेरिटला आले, अशा प्रकारचं बोललं जातं. म्हणजे व्यक्तीचं काम जर चांगलं राहिलं तर त्या व्यक्तीचं नाव आपोआप त्या ठिकाणी घेतलं जातं. असं इथे जे शिक्षक उपस्थित असतील तर त्यांनी सुद्धा त्यांच्याकडून एक काहीतरी घ्या आणि अशा प्रकारचं काम करण्याचा जर आपण निर्णय घेतला तर निश्चित आपला अहिल्यानगर जिल्हा हा एक दिशादर्शक ठरल्याशिवाय राहणार नाही. कालच आयुक्त सरांनी व्हीसी घेतली आणि शिक्षण आयुक्त, आणि त्यांनी त्या व्हीसी मध्ये सांगितलं की अहिल्यानगर सारखं काम कुठेच नाही गुणवत्तेच्या बाबतीत. स्पष्ट सांगितलं त्यांनी की ज्या जिल्ह्याचे 60पैकी 57 विद्यार्थी मेरिटला येऊ शकतात, नवोदय प्रवेश पात्र ठरू शकतात, तसे गुणवत्तेसारखं काम कोणत्याच जिल्ह्याचं नाही म्हणे. आणि त्यांना विशेष हेही सांगितलं आम्ही की आमच्या जिल्हा परिषदचे इतके विद्यार्थी परीक्षेला बसले, इतके विद्यार्थी पास झाले, तर त्याच्यात सुद्धा आमचा जिल्हा परिषदच्या विद्यार्थ्यांमध्ये आमचा प्रथम क्रमांक आहे राज्यात. हा जर घेतला तर मग पुणे लागतो, तिथं खाजगी शाळांमध्ये त्यांचा पुढे जातो, किंवा 2 नंबर औरंगाबाद लागतो, मग तिसरा आपला लागतो. पण फक्त जिल्हा परिषद शाळांचा विचार जर केला तर आपण राज्यात 1 नंबरला आहोत. म्हणजे चांगल्या प्रकारचं काम आमच्या या जिल्ह्यामधील शिक्षक करत आहेत आणि निश्चित आपण सर्व पालकांनी सुद्धा त्यांना सहकार्य केलं तर अहिल्यानगर दिशादर्शक झाल्याशिवाय ठरणार नाही आणि आपण सर्व शिक्षक कराल अशी एक अपेक्षा ठेवतो. या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. विक्रम गायकर सर जे काही पेरतात आहे अनेक वर्षांपासून ते उगवत आहे, ते जे रोपट आहे त्याला फुलं आणि फळं येताना दिसतात. त्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा गुणगौरव सोहळा आयोजित केलाय. त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांनी नवोदय, शिष्यवृत्ती अशा स्पर्धा परीक्षांच्या मध्ये लौकिक प्राप्त केलेला आहे अशा विद्यार्थ्यांच्या विशेष सत्कार समारंभासाठी आपल्या सगळ्यांचे मार्गदर्शक अहमदनगर जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी माननीय भास्कर पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. कार्यक्रमाचे अध्यक्ष गट शिक्षणाधिकारी कुमार साहेब, अकोले बीटचे शिक्षण विस्तार अधिकारी माधव साहेब, केंद्र प्रमुख नरसाळे साहेब, या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेल्या गायकर सरांच्या मातोश्री विक्रम गायकर सर, गायकर वहिनी, मुख्याध्यापिका चास्कर मॅडम, SMC चे अध्यक्ष आवारी सर, नवले सर, सुनील दांडे,
रवी रुपवते मंचावरील आणि मंचाच्या समोर बसलेले सर्व मान्यवर, पालक, शिक्षक, विद्यार्थी, मित्रमैत्रिणी, खरं म्हणजे आज समाजामध्ये चांगल्याला चांगलं मानण्याची दानत एका बाजूला कमी होत असताना एक शिक्षक चांगलं काम करतोय आणि तू चांगलं काम करत आहे असं म्हणत त्याच्या पाठीवर शाबासकीची, कौतुकाची, कृतज्ञतेची थाप टाकणं हे या कार्यक्रमाचं सौंदर्यस्थळ आहे असं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला, शिक्षकाला वाटतं. इतरांच्या दुःखानं सुखी होणाऱ्या लोकांची संख्या समाजामध्ये वाढत असताना तुम्ही चांगलं काम करताय असं म्हणत शाबासकी देणं आणि हुरूप देणं, बळ देणं, ताकद देणं आणि त्याच्यातून माणसाला काम करण्याची ऊर्जा मिळत असते. आणि म्हणून ज्या पालकांनी या कार्यक्रमाचं नियोजन केलं त्या सर्व पालकांच्या प्रती मला असं वाटतं की कृतज्ञता व्यक्त करायला हवी. खरं म्हणजे आई मुलाला जन्म देत असते, पण शिक्षणानं मुलाचा पुनर्जन्म होत असतो. इतकी ताकद शिक्षणामध्ये आहे. आणि त्यांनी शिक्षणाचं महत्व आपल्याला सांगितलेलं आहे. सावित्रीबाई आहेत, फुले आहेत, आंबेडकर आहेत, अनेक त्यांची नावं घेता येतील, छत्रपती शाहू महाराज आहेत. शाळा म्हणजे काय असतं? शाळा म्हणजे इमारती नसतात, शाळा म्हणजे मैदान नसतं, शाळा म्हणजे स्वच्छतागृह आणि अशा प्रकारचे इन्फ्रास्ट्रक्चर नसतं. शाळा म्हणजे काय असतं? शाळा म्हणजे अशा प्रकारचं एक वातावरण असतं की जिथे मुलं येतात ते जन्मजात कुतूहलाने जिज्ञासा घेऊन येतात. मूल म्हणजे चैतन्य असतं. ही जी कुतूहल आणि जिज्ञासा घेऊन मुलं येतात ती क्षमवण्याचं, मुलांच्या मनामध्ये ज्या प्रश्नांचे अंकुर असतात ते संरक्षित ठेवून त्यांना आणखी प्रश्न पडले पाहिजेत, आणखी प्रश्नांची उत्तरं शोधायला उद्युक्त केलं पाहिजे, अशा प्रकारचं वातावरण म्हणजे शाळा असते. आणि ते सगळं जे वातावरण आहे ते शिक्षक नावाच्या परिघाभोवती, केंद्राभोवती फिरत असतं. आणि म्हणून गायकर सरांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आज एवढ्या मोठ्या संख्येनं पालक जमलेले आहेत. मला असं वाटतं की कोणत्याही पुरस्कारापेक्षा हा मोठा सन्मान गायकर सरांचा. म्हणजे पुरस्कारांचं महत्व नाकारत नाही, परंतु शाळा म्हणजे बालक, पालक, शिक्षक, ग्रामस्थ यांचं एकत्र येणं असतं आणि त्या संगमावर शिक्षणाचा मळा फुलत असतो. शाळा म्हणजे शिक्षक पण नसतात, शाळा म्हणजे पालक पण नसतात, शाळा म्हणजे केवळ विद्यार्थी पण नसतात. इथे पुन्हा मार्गदर्शनाच्या स्वरूपामध्ये पर्यवेक्षकीय यंत्रणा आहे. आणि म्हणून ह्या सगळ्या घटकांनी एकत्र व्यवस्थितपणे काम केलं. खरं म्हणजे गायकर सरांचा हेवा वाटतो. सगळ्या शिक्षकांना कृत्या, सूत्र, तितका वेळ देणं आणि त्या प्रकारची गुणवत्ता असणं असं नसतं. ते इच अँड एव्हरी ह्युमन बिईंग इज युनिक. प्रत्येक मूल वेगळं असतं, तसे प्रत्येक शिक्षक पण वेगळे असतात, वेगवेगळ्या क्षमता त्यांच्या असतात. परवाच आम्ही एक मातोश्री लॉन्सवर तालुक्यातल्या 200-250 विद्यार्थ्यांचा म्हणजे शिष्यवृत्ती परीक्षा, नवोदय परीक्षा, वेगवेगळ्या स्पर्धा आहेत, त्या सांस्कृतिक कार्यक्रम, क्रीडा स्पर्धा, या सगळ्या स्पर्धांमध्ये वर्षभरात जेवढे 200-250 विद्यार्थी आणि शिक्षकांनी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये गुणवत्ता प्राप्त केली, लौकिक प्राप्त केल्या, त्या सगळ्यांचा कृतज्ञता समारंभ आयोजित केला होता. आणि म्हणून जसं की केळुरुमनवाडीचा आमचा एक विद्यार्थी खो खो खेळताना धावायला लागतो आणि आउटच होत नाही आणि नॉट आउट मॅच जिंकतो. म्हणजे 8 प्रकारच्या बुद्धिमत्ता असतात, वेगवेगळ्या प्रकारच्या बुद्धिमत्ता असतात. जशी तार्किक बुद्धिमत्ता, गणिताच्या अंगी, सांगीतिक बुद्धिमत्ता आहे, पर्यावरणाची बुद्धिमत्ता आहे, सहजीवनाची एक वेगळी, पर्यावरणाची जोडून घेऊन काम करण्याची बुद्धिमत्ता आहे. अशा 8 प्रकारच्या ज्या बुद्धिमत्ता, भाषेची वेगळी बुद्धिमत्ता आहे. तर जीवनाच्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करत असताना गायकर सर या मुलांना जे काही घडवत आहेत, मला असं वाटतं ही अत्यंत महत्वाची गोष्ट. दुसरी महत्वाची गोष्ट असं आहे की परीक्षांनी ताण येतो, परंतु गायकर सर त्या परीक्षांचा ताण येऊ देत नाही. हसत खेळत आनंदात शिकवतात. मातृभाषेतून शिक्षण हे प्रगतीचं लक्षण याच्यासाठी आहे. इंग्रजी माध्यमाच्या शाळेमध्ये तुमची मुलं जर तुम्ही घातली असतील तर चूक केलेली आहे. कारण इंग्रजी माध्यमाच्या शाळेमध्ये मुलं तिथे येस, नो, थँक्यू बोलायचं शिकतात. घरी आले की परत आईची भाषा, वडिलांची भाषा, भावाची भाषा, बहिणीची भाषा, आजी आजोबांची भाषा, नातेवाईकांची भाषा, परिसराची, कुटुंबाची आणि एकूण गावाची, समाजाची भाषा असते मराठी. कानावर जेव्हा भाषा पडत नाही तेव्हा मूल भाषा शिकत नाही. केवळ इंग्लिश मिडियमला पाठवलं म्हणजे मूल इंग्रजी शिकेल उत्तम याची हमी देता येत नाही. खरं इथे जे पालक आहेत त्यांच्यासाठी मला हे आवर्जून सांगू द्या, आपल्या मुलांना इंग्रजीचा दुस्वास करून उपयोग नाही, तिरस्कार करून उपयोग नाही. इंग्रजी उत्तम दर्जाचं आलं पाहिजे. गरज काय? मातृभाषेतून सर्व विषय शिकवताना इंग्रजी नीट ऐकता येणं, वाचता येणं, लिहिता येणं आणि बोलता येणं. तुम्ही म्हणाल का नाही सगळं ऐकतात? नाही ना. मी जर म्हटलं की इच अँड एव्हरी ह्युमन बिईंग इज युनिक, हे इंग्रजी मला शब्द ऐकायला येतील, स्वर ऐकायला येतील, परंतु त्याचा अर्थ उलगडला पाहिजे.
म्हणून मराठी माध्यमाच्या शाळेमध्ये उत्तम दर्जाचं इंग्रजी शिकवणं ही आजची आपली गरज आहे. आपण काय करतो, इंग्लिश मीडियम नेऊन घालतो. इंग्लिश मीडियमला नेऊन घातल्यामुळे होतं काय, संकल्पना स्पष्ट होत नाही. तुम्ही 12वीचा निकाल लागलेला आहे, आपल्या अवतीभोवतीच्या ज्युनियर कॉलेजमध्ये जा, गेल्या 10 वर्षामध्ये सायन्स नावाच्या शाखेमध्ये जे 1, 2, 3, 4, 5, 10 विद्यार्थी आलेले ते कोणत्या मीडियमचे बघा, ते मराठी मीडियमचे. आणि म्हणून मातृभाषेतून शिकवताना तुम्ही कमीपणाचं उणेपणाचं लक्षण जे मानलं जात आहे, मला असं वाटतं की हे गृहीतक जे आहे ते गणलेलं आहे आणि त्या पुन्हा एकदा ते सूत्र आपल्याला नीट समजून घेण्याची गरज आहे. आणि म्हणून इथे मात्र मुलांना पाठांतर करायला लागत नाही, जिथे पाठांतर करायला लागतं त्या मेंदूवर मनावर ताण येतो, दडपण येतं आणि मग मुलांच्या शिकण्याच्या म्हणजे संपादनोकीवर गतीवर एकूण त्याचा परिणाम होतो. त्याच कारण असं, आता मी तुमच्याशी मराठीत बोलतोय, तुम्ही ऐकताय आणि तुम्हाला समजते का, तुम्ही प्रतिसाद देताय. हेच जर मी इंग्रजीमध्ये बोलायला लागलो तर 5 मिनिटांनी 7 मिनिटांनी निम्मे ऐकणार नाही आणि आणखी 15 मिनिटांनी 20 मिनिटांनी सगळेच ऐकणार नाही. हे मुलांचं होतं वर्गामध्ये तुमच्या आमच्या, हे लक्षात घ्यायला पाहिजे. आणि म्हणून मला असं वाटतं की इथे मात्र सर्वांगीण गुणवत्तेसाठी काम केलं जातं. वेगवेगळ्या स्पर्धा आहेत, खेळाच्या स्पर्धा आहेत, वैयक्तिक स्पर्धा आहेत, सांस्कृतिक स्पर्धा आहेत सांघिक स्वरूपाच्या. हे सगळं करत असताना गायकर सरांसारखे शिक्षक जे आहेत ते तर काम करताच आहे, परंतु साहेब आदिवासी तालुका आहे, 389च्या आसपास कुमोत्सव शाळा आहे, एवढा मोठा व्याप्त असताना, पसारा असताना इथे वेगवेगळ्या ठिकाणी शिक्षक अभावामध्ये काम करतात, मन लावून काम करतात. आणि ही खरं तर या शाळांची ताकद आहे, हे पालकांच्या समोर मला असं वाटतं की सांगायला पाहिजे. वेगवेगळ्या म्हणजे 2-4 दिवसांपूर्वी इथे खतोडे मॅडम बसतात, त्यांचाही अशाच प्रकारचे कार्यक्रम नवलेवाडीतच पालकांनी आयोजित केला होता. हे जेव्हा अशा प्रकारचे कार्यक्रम आयोजित केले जातात ते उगीच होत नाही. इरे हृदयाची ते हृदय घातले असं ज्ञानेश्वरजी म्हणतात. या हृदयापासून त्या हृदयापर्यंत गेल्याशिवाय ती कृतज्ञता पण परत मिळत नाही. आपण जे समाजाला देतो तेच समाज आपल्याला परत देत असतो. आणि म्हणून शिक्षक ही व्यक्ती मुलांवर प्रेम करणारे असली तरच विद्यार्थी शिकू शकतात, घडू शकतात. गायकर सर त्यांना स्वतःच्या घरी नेतील, त्यांना घरी बोलवतील, त्यांच्या घरी जातील मुलांच्या, त्यांना कॅडबरी, खाऊ, सहली असं सगळं ते आयोजित करत असतात. हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. ज्या शिक्षकांचा जर मान सन्मान समाजामध्ये होत नसला, आई वडीलच नीट शिक्षकांच्या विषयी बोलले नाही, तर विद्यार्थी कशाला कृतज्ञता बाळगतील शिक्षकांच्या विषयी. म्हणून मला असं वाटतं की आपल्या समाजामध्ये, समाजाच्या उतरंडीमध्ये ही एक अत्यंत महत्वाची गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे. मी मगाशी जसं म्हटलं की 5वीच्या शिष्यवृत्तीमध्ये, नवोदयमध्ये गृहतयारीत विद्यार्थी येतात, ही चांगली गोष्ट आहे, ही आनंदाची गोष्ट आहे, संकल्पना स्पष्ट होतात. पण गुण म्हणजे गुणवत्ता नसते, हेही लक्षात घ्यायला पाहिजे. हे गुण आहे, ही गुणवत्ता आहे, पण याच्या परिघाच्या बाहेर सुद्धा पालकांसाठी मला हे सांगू द्या की आपली मुलं मोबाईलवर किती वेळ असतात, आपली मुलं टीव्ही किती वेळ बघतात, मोबाईलवर टीव्हीवर कोणता कॉन्टेंट बघतात, काय आशय बघतात, काय चित्र बघतात, याच्यावरही मला असं वाटतं तिथंच लक्ष ठेवण्याची गरज आहे. त्याचं महत्वाचं कारण हे आहे की आपल्या मुलांनी जर 21व्या शतकासाठी आपल्याला काही नागरिक म्हणून घडायचे असतील तर ही मुलं 2050 साली, 2045 साली, 2040 साली जग कसं असणार आहे आणि मग त्या जगाबरोबर डील करायचं असेल तर तिथे कोणत्या प्रकारची गुणवत्ता आवश्यक असणार हे पण आपल्या मुलांच्या अंगी यायला लागेल. आणि त्याच्यासाठी पालकत्वाचं शिक्षण पण आवश्यक आहे. आता उदाहरणार्थ इथे नवोदयमध्ये गुणवत्तेत आहे, शिष्यवृत्तीच्या गुणवत्तेत आहे, परंतु खात्रीतच नाही. हे असं लोक आहे काहीतरी पाठीला बोट लागले. आज असं आहे की जागतिक पातळीवर जे काही पर्यावरणाचे प्रश्न निर्माण झालेले त्याच्यानं जगातले 30% मुलं कायमस्वरूपी आजारी पडतात आहे. मी नाही सांगत, IPCCचं सर्वेक्षण सांगतंय आंतरराष्ट्रीय पातळीवर. आणि म्हणून शारीरिक क्षमता कमावणं, शारीरिक तंदुरुस्ती कमावणं ही कोणत्याही गुणवत्तेपेक्षा पुढची गुणवत्ता आहे असं माझं मत होत चालेल. तुम्ही जर शारीरिक दृष्ट्या तंदुरुस्त राहता, तुमचे डोळे नीट नसतील, कान नीट नसतील, तुम्ही 2 किलोमीटर धावू शकत नसाल, ट्रेकिंग करू शकत नसाल, सायकल चालवू शकत नसाल,
तर मला असं वाटतं की मग तिथे घडलेलं आहे ते गृहीतक. म्हणून माझं असं मत आहे की जग बदलतंय, गतीनं बदलतंय. खरं तर या बदलाचं नेतृत्व शिक्षण क्षेत्राने करायला पाहिजे. परवा शिक्षण मंत्र्यांची साहेब बैठक झाली तेव्हा याच गोष्टींचा उहापोह आम्ही करत होतो की शिक्षण हे कालसुसंगत असलं पाहिजे, युगानुकूल असलं पाहिजे. केवळ प्रश्नांची उत्तरं लिहून परीक्षांमध्ये मार्क्स मिळवून पुढच्या आयुष्यामध्ये यशस्वी होत आहे का, हेही मला असं वाटतं आपण सगळ्यांनी विचार करण्याची गरज आहे. कारण एका बाजूला आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि या सगळ्या गोष्टींचं जग बदलत असताना मला असं वाटतं की मुलांनी उत्तम दर्जाचं आरोग्य राखणं, तंत्रज्ञान काय बदल त्याच्याकडे नीट बघणं, मूल किती वेळ मोबाईलवर असते, काय बघतंय. कारण मोबाईलनं मेंदू दगड बनत चालली आहे. तुम्हाला माहिती भावनांचा प्रदेश आहे निओकॉर्टेक्स नावाच्या भागामध्ये. इथले न्यूरॉन्स मरून चाललेले आहेत. ज्या क्षमता आपण वापरत नाही तो मेंदूचा भाग मरून झालेला आहे. मी भाषण संपवणार आहे, थांबणार आहे, परंतु जाता जाता मला इतकंच सांगायचं फक्त की इथे ज्या उत्तम दर्जाची पुस्तकं दिलेत त्याचाही उल्लेख शिक्षणाधिकारी साहेबांचा तर नेहमी आग्रह असतो की बुके नको, शाल नको, बुक द्या. अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे मिशन आरंभ नावाचा जे काही उपक्रम अहमदनगर जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाच्या मार्फत चालवला जातो, तर तिथे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष शेरेकर साहेब असतील किंवा भास्कर पाटील साहेब असतील, जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये प्रत्येक शाळेमध्ये जादा वेळ देऊन शिक्षक काम करतात आणि त्याची ही परिणिती आहे. हेही मला असं वाटतं की आपल्या सगळ्यांच्या समोर ठेवायला पाहिजे. पालकांनी मूल काय खाते, मूल किती खेळते याच्याकडे सुद्धा लक्ष ठेवायची गरज आहे. खेळलं पाहिजे, खात नसेल तर 2 धपाटे या मुलांच्या पाठीत दिले पाहिजे, त्याशिवाय होणार नाही. मुलांचं केवळ भरणपोषण म्हणजे गुण म्हणजे गुणवत्ता नाही. आणि म्हणून मुलांना तुम्हाला सांगून ठेवतो, खूप पुस्तकं वाचा, अजून वाचत राहा. चांगले टेक टॉक सारखे टॉक बघा तुम्ही, आंतरराष्ट्रीय पातळी इंग्रजी चांगलं होईल याच्यासाठी वेगवेगळे ऍप आहे, सुटी टिकार्डी लावा त्याच्यासाठी. पुस्तकं वाचा. भेटलेली माणसाने वाचलेली पुस्तकं माणसाच्या आयुष्याला आकार देत असतात आणि म्हणून भरपूर पुस्तकं वाचा. 6वी मध्ये 5वी मध्ये यश मिळालं, 10वी मध्ये 12वी मध्ये यश मिळालं म्हणून थांबू नका तुम्ही. मी तो जो बिरुदेव धोणे नावाचा मुलगा IPS झाला मेंढपाळ समाजातला, तर त्याच्याशी जेव्हा मी बोललो तेव्हा त्यानं सांगितलं की पुस्तकांबरोबरची मैत्री जी आहे ती मला IPS बनवून गेलेली आहे. सौरभ कोरटकर नावाचा माझा एक विद्यार्थी आहे, त्यानं त्याच्याशी बोलणं करून दिलं, त्यानं त्याची मुलाखत घेतली होती. तेव्हा त्याच्या डोळ्यात पाणी होतं. आई आणि वडिलांनी पोटाला चिमटा मारला, परंतु पुस्तकं घ्यायची म्हटल्यानंतर, शिकायचे म्हटल्यानंतर माझ्या शिक्षणावर खर्च केला. ही कृतज्ञता आई वडिलांच्या विषयी मुलांमध्ये असते. तशीच ती मला असं वाटतं की या कार्यक्रमामध्ये बसलेल्या गायकर सरांची जी आई आहे तिला सुद्धा आज भारी वाटत असणार आहे. संत महंतांनी आपल्या समाजमनाची मशागत केलेली आहे. कुणी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा, असा हरी ज्या मातोश्रीला मिळालाय ते कार्यक्रमाचं एक सौंदर्य स्थळ आहे. मला या ठिकाणी बोलवलं, बोलण्याची संधी दिली, खरं म्हणजे पाहुणे आहेत, परंतु पाटील साहेब येणार आहे, कुमावत साहेबांचा आग्रह होता म्हणून आणि आपल्या सगळ्यांना भेटणं बोलणं हा आनंददायी सोहळा माझ्या दृष्टीने नेहमीच असतो. मी सगळ्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करतो. थांबतो. धन्यवाद. आजच्या या अत्यंत महत्वाच्या कार्यक्रमासाठी वेळ काढून उपस्थित असलेले आपल्या सर्वांचे मार्गदर्शक जिल्ह्याचे शिक्षण अधिकारी भास्करराव पाटील साहेब, आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्षता जे करतायत ते कुमावत साहेब, केंद्र प्रमुख नरसाळे साहेब, हसे साहेब, आमचे ज्येष्ठ नेते विलासराव नवले सर, ज्यांचा सत्कार आपण करणार आहोत ते विक्रम गायकवाड सर, गायकर सर, गायकरांचा पूर्ण परिवार मला वाटतं इथे आलेला आहे. चास्कर मॅडम ज्या मुख्याध्यापक आहेत, गणेश आवारी आमचे चळवळीचे सहकारी आहेत आणि दामणगाव आवारीचं नेतृत्व करतायत. चास्कर सर आहेत, रवी रुपवतेजी आहेत, स्वप्नील धांडे आहेत, सचिन तपासे आहेत, सगळेच प्रमुख कार्यकर्ते, काही पत्रकार मित्र इथे दिसत आहेत, काही पालक मित्र ओळखीचे आहेत, काही बरेच अनोळखी चेहरे आहेत. उपस्थित सर्व मित्रांनो, बंधूंनो आणि भगिनींनो, मला वाटतं तपासे सरांनीच फोन केला आणि ते म्हणाले की नवोदय विद्यालयाच्या संदर्भात काहीतरी कार्यक्रम आहे आणि चास्कर सर म्हटले आलं पाहिजे. मी आपल्याला नम्रपणाने सांगेल की माझ्या आयुष्यातला आणि केवळ माझ्याच नव्हे संबंध देशभर जी मुलं नवोदयातून पास झाली त्यांना
नवोदय हा त्यांच्या आयुष्यातला अत्यंत वीक पॉइंट आहे. म्हणजे नवोदय म्हटलं की आम्ही सगळं बाजूला ठेवून तासन तास गप्पा मारू शकतो, तासन तास आम्ही एकमेकाला वेळ देऊ शकतो. आमचा हृदय आत्मा हा नवोदयला संलग्न झालेला अशा प्रकारचा तो सगळा आमचा अनुभव आहे. मी महाराष्ट्रभर फिरतो, काही वेळा देशभर जाण्याची संधी येते, पण जेव्हा जेव्हा कळतं की मी अमक्या अमक्या भागात आहे, मी आपल्या पालकांसाठी विशेषतः नम्रपणाने सांगतो की तुमची मुलं कुठं सिलेक्ट झाली आहेत तर ते तुम्हाला फार मोठी अपॉर्च्युनिटी असल्यासारखं नक्की वाटेल. देशभर माजी विद्यार्थ्यांचं इतकं सशक्त जाळं इतर जर कुणाचं असेल तर मी नम्रपणानं सांगेन ते नवोदयांचं आहे, नवोदय विद्यार्थ्यांचं आहे. जगभर ते कोण विद्यार्थी आहेत, ती का स्थापना झाली या सगळ्या संकल्पनेची. मी आपल्याला अजून एक सांगेल, मला अकोल्यात कधी या मुद्द्यावर बोलता आलं नाही, कधी योग आला नाही. तुम्ही मला तो योग दिला. नवोदय विद्यालयाच्या स्थापना बॅचचा मी विद्यार्थी आहे. ज्यावेळी टाकळी डोकेश्वरला पहिलं विद्यालय झालं आणि देशभरात ज्यावेळी हे विद्यालय सुरू झाले तर त्या पहिल्या बॅचचा मी विद्यार्थी आहे. आणि अकोले तालुक्यात त्यावेळी 5 विद्यार्थी सिलेक्ट झालेले होते. त्या 5 विद्यार्थ्यातला मी एक विद्यार्थी आहे. त्यामुळे मला हे माहित आहे की हे स्थापन का झालं आणि हे सुरुवात का झाली. आपल्या सगळ्यांना माहिती आहे, माझ्या मित्रांनी नवीन जे सिलेक्ट झाले त्यांनी थोडंसं ऐकलं पाहिजे की स्वातंत्र्यपूर्व काळ, स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपल्या पुढे 2 गोष्टींचे मोठे चॅलेंजेस होते. एक म्हणजे भूक, दुष्काळ होता. त्यावेळी विदेशातून अन्नधान्य आयात करून आपल्याला जगायला लागायचं आणि मागची पिढी मिलोचं धान्य खात होते. ते गहू जे यायचे लाल, तो अमेरिकेतला डुकरांना फेकलेला गहू माणसांना खायला लागायचा. त्यामुळे अन्न निर्मिती झाली पाहिजे, हा आपल्या पुढचं मुख्य चॅलेंज होतं. आणि आपले सगळे शास्त्रज्ञ, राज्यकर्ते हे सगळे हरित क्रांतीच्या मागे लागले होते की अन्न निर्माण करायचंय. आणि त्यासाठी प्रचंड मेहनत भारतीय शेतकऱ्यांनी, भारतीय सगळ्या शास्त्रज्ञांनी, राज्यकर्त्यांनी घेतली. हरित क्रांती झाली, नंतर दुग्ध क्रांती झाली. दुसरं जे चॅलेंज होतं, विशेषतः आधुनिक युगातलं चॅलेंज सुरू झालं. कॉम्प्युटर येऊ घातलेलं होतं, तोपर्यंत आलेलं नव्हतं. पण देशाची पुढची गरज होती, चांगले अधिकारी या देशाला हवे होते आणि शिक्षणाची वानवा होती. स्वातंत्र्य काळानंतर आपण बाकीच्या प्रॉब्लेम्स मध्ये सगळे अडकले होतो. राजीव गांधीचं नेतृत्व आलं आणि हा जरा देशभर विदेशात शिकून आलेला उमदा तरुण, त्याच्या हे लक्षात आलं की आता अन्नानंतर दुसरी गरज जर माणसाची कोणती असेल तर शिक्षण ही गरज आहे, चांगले अधिकारी ही गरज आहे. आणि हे अधिकारी जे आहेत त्यांनी बरोबर हेरलं की ग्रामीण भागातलं टॅलेंट जोपर्यंत आपण या देशात वर आणत नाही, ते हिरे जोपर्यंत आपण शोधत नाही, हे अधिकाऱ्यांसाठी लागणारं जे एक हिऱ्यांचं जे खजिना आहे तो आपल्याला मिळणार नाही. त्या संकल्पनेतून मनुष्यबळ विकास नावाचं खातं होतं. त्यांनी या सगळ्याची ड्राफ्टिंग केलं आणि पहिली स्पर्धा, ते मला वाटतं देशभरातील कदाचित त्या काळची ही विद्यार्थ्यांसाठीची पहिली स्पर्धा. त्या अगोदर स्कॉलरशिप होतं पण ते काय बक्षीस मिळायचे विषय सांगतो. त्यानंतर पहिली स्पर्धा ही नवोदयची सुरू झाली आणि त्या नवोदयच्या स्पर्धेमध्ये मग देशभर विद्यार्थी निवडायचे, त्यांना चांगलं शिक्षण द्यायचं आणि राजीव गांधी आणि त्या लोकांना, त्या सगळ्या विद्यार्थ्यांना IAS, जिल्हाधिकारी, वेगवेगळ्या अधिकाऱ्यांवर न्यायचं होतं. आणि त्यासाठी हे टॅलेंट सर्चची ही परीक्षा त्यांनी सुरू केली. आता सिलेबस काय मला माहित नाही, पण आमच्या वेळी काय होतं, 3 विषय असायचे. एक मराठी भाषेवर प्रभुत्व पाहिजे, अधिकाऱ्यांना ती आली पाहिजे चांगली, 10 मार्क वगैरे असायचे. दुसरं गणित, की ते सगळं स्टॅटिस्टिक जमलं पाहिजे. आणि सर्वात जास्त मार्क होते बुद्धिमत्तेला. आणि बुद्धिमत्ता मी जे परीक्षा दिली तर ती अप्लाइड सायन्स वर अप्लाय होती. म्हणजे लागू करता आलं पाहिजे. पाठ करून तुम्हाला पेपरच देता येत नव्हता, तुम्हाला ती कन्सेप्ट समजली पाहिजे आणि त्याच्या आधारावर बुद्धिमत्तेची परीक्षा असायची. मी यासाठी सांगितलं पालक मित्रांना, आमच्या ह्यांना, हे गायकर सरांच्या शाळेमध्ये हे विद्यार्थी जे शिकलेत, तयार झालेत, हे
रट्टा मारून पाठांतर करून आणि तेच तेच गिरवून तेच लातूर पॅटर्न सारखं परीक्षेत देऊन ते पास झालेले नाहीये. त्यांच्या मेंदूवर अशा प्रकारे मेहनत घेतली गेलेली आहे की आलेला कोणताही बॉल ते षटकार मारू शकले पाहिजे, त्याशिवाय ते घडलेले नाही. गायकर सरांबद्दल मी यापूर्वी सुद्धा ऐकलेलं होतं. देहवादी माणसं दुर्दैवानं सर्वच क्षेत्रामध्ये कमी झालेली आहे. सर्वच क्षेत्र करिअरिस्टिक झालेले आहेत आणि व्यवस्था अशी आली आहे की तू तेरा देख, बाल्या बाल्याची आई, बाल्याचा भाऊ आणि मी, एवढ्या पुरतं सगळ्यांचं सीमित झालेलं आहे. त्याच्या व्यतिरिक्त ध्येयवादानं काम करणारी लोक खूप कमी झालेली आहेत. मला चासकर सरांचं ऍक्टिव्ह टीचर फोरमचं आणि तुमच्या सगळ्या लोकांचं कौतुक यासाठी आहे की तुम्ही तुमच्या व्यवसायाच्या, तुमच्या संबंध या कुटुंबाच्या पलीकडे जाऊन हे सगळं सोनं घडवण्याचं प्रचंड चांगलं काम करतायत. त्याचं मला कौतुक आहे आणि त्याबद्दल मला तुमचे आभार मानायचे. हे असं सोनं घडवण्याची प्रक्रिया आमच्या काळामध्ये होती. मी आलो त्यावेळी तुम्ही सत्कार करण्याची सगळी चर्चा करत होते आणि तुम्ही पाठीवर थाप टाकण्यासाठी आलेला गायकर सरांच्या. अधिकाऱ्यांचं सुद्धा फार कौतुक आहे. हे सगळ्यांनी तुम्ही असा कार्यक्रम झाला पाहिजे आणि गायकर सरांच्या पाठीवर थाप टाकली पाहिजे. कारण गायकर सर ज्यावेळी विद्यार्थ्यांना वेळ देत होते त्यावेळी गायकर सरांच्या मागे त्यांचं कुटुंब सांभाळणारं दुसरं कोणीतरी कंबर खोसून उभं राहिलं. त्यांच्याही पाठीवर शाबासकीची थाप टाकली पाहिजे. हे आपण विसरलेलो नाही आणि विसरता कामा नये. स्वतःच्या आयुष्यातून वेगळा वेळ काढायचा आहे, जास्त वेळ द्यायचा आहे. लेकरा बाळांना स्वतःच्या कमी करून तो तुमच्या लेकरा बाळांना द्यायचा आहे. मोठं काम आहे की नाही? एकदा टाळ्या गायकर सरांसाठी आणि गायकर सरांच्या परिवारासाठी. आणि म्हणून त्यांचं कौतुक आहे, शिक्षकांचं प्रचंड कौतुक आहे, अधिकाऱ्यांचं कौतुक आहे की तुम्ही हे सगळं करताय. गायकर सरांच्या कौतुकाचा तुम्ही विषय काढला त्यावेळी माझ्या डोळ्यासमोर आमचे वाकचौरे गुरुजी होते, ज्यांनी मला असंच ऑफ बाहेर रेकॉर्डच्या बाहेर जाऊन शिकवलं. सर मान हलवतायत. सरांना माहितीये वाकचौरे गुरुजी. आमची नवलेवाडीची शाळा पण अशीच असायची. हे रविवारी सुद्धा बोलायचे. वाकचौरे गुरुजी सायकलीवर यायचे. गाळ उडायचा, कपडे खराब व्हायचे, पांढरे कपडे घालायचे. मला आठवतंय की ते असे पॅन्ट असं ते लेंगा गुंडाळून त्याला ती वेगळी क्लिप असायची, ती क्लिप घालायचे, सायकल चालवत यायचे आणि आमचे एक्स्ट्रा तास घ्यायचे. कोण देत होतो एक्स्ट्रा तासाचे पैसे? बापूनवले सरांचा उल्लेख मी नेहमी करतो. मला इंग्लिश आमचं कच्चं असायचं ग्रामीण भागातलं. ते फी न घेता त्यांच्या घरामध्ये जाऊन आम्हाला शिकवायचे. ही आमची पिढी जी उभी राहिलेली आहे, लाख लाख उपकार शिक्षकांचे आहेत मित्रांनो. आणि त्यामुळे आम्ही उभे आहोत. त्यामुळे आमचं जरा बरं चाललेलं आहे. आता आमचं जरा बरं चाललंय म्हणून आम्ही ते दिवस पण उतरलो आणि इतरांचं भलं केलं पाहिजे असं पण विसरू लागलेलं आहे. पण शिक्षकांचे हे ऋण जे आहेत, आता गायकर सरांच्या पाठीवर तुम्ही थाप टाकाल, वाकचौरे गुरुजींच्या पाठीवर थाप टाकण्याचा कार्यक्रम राहून गेला. हो, बापूनवले सरांच्या पाठीवर थाप टाकण्याचा कार्यक्रम राहून गेला. पण आमची जाणीव होती मात्र ते जेव्हा भेटायचे, आमच्या बरोबरचा कोणताच विद्यार्थी गुरुजी समोरून येत आहेत, आम्हाला घडवलेले शिक्षक समोरून येत आहेत, आमची बाप चलनात हिंमत झाली नाही तिथून निघून जाण्याची. गाडी साईडलाच लावायची, सायकल पाय असेल साईडलाच उभं राहायचं आणि गुरुजींना नमस्कार घातल्याशिवाय जायचं नाही. हे कुठून आलं? हे त्यांनी जे आमच्यासाठी केलं, आई बापानंतर जर दुसरं कोणी काही केलं असेल तर या शिक्षकांनी आमच्यासाठी केलेलं आहे. मित्रांनो मी तुम्हाला सांगतो, हे वाकचौरे गुरुजींनी आणि यांनी केलंच. आमचे सुभाष नवले सर नवोदय आपल्या अगस्ती विद्यालयाचे 15 रुपये फी होती हे तुमच्या परीक्षेची. 15 रुपये आमच्यासाठी मोठी रक्कम त्या काळात. आजीकडून घ्यायचो, मग परीक्षेची जाऊन भरायची. फॉर्म कसा भरायचा? देऊ 15 रुपये, पण फॉर्म भरायचा कसा? IT सेंटर नव्हते ना आणि फॉर्म कोण सांगायला येईल, पेपर नव्हते. मग शिक्षकांना लक्षात आलं की त्यांनी असे पोरं हिरायचे, कोण कोण परीक्षेला बसू शकतंय. त्यांच्या आईवडिलांच्या घरी जायचं, त्यांना समजून सांगायचं 15 रुपये देणं का गरजेचं आहे. मग नसतील तर स्वतः भरायचे, मग ते फॉर्म पण भरायचे. लेकराला परीक्षेला पण घेऊन जायचं, त्याची परीक्षा देऊन आणायची. काय पगार मिळत होता वेगळा? हे स्वतःच्या परिघाच्या बाहेर जाऊन पोरं समाज घडवण्याची केवढी प्रेरणा आहे शिक्षकांची. आणि म्हणून आज जो अकोल्याबद्दल मला देशभर प्रचंड अभिमान वाटतो ना, ही जी आम्ही सगळी लेकरं घडलोय, हे लोक कोण क्रेडिट घेईल साहेब, पण शिक्षकांचं जे क्रेडिट आहे
ते सलाम करण्याजोगं क्रेडिट आहे ना, त्याने आमच्या सगळ्या क्रेडिट केलं. त्यांच्यामुळे आज आम्ही सगळे इथे आहोत. आणि म्हणून असे खूप गायकर सरांची गरज आहे. मला खात्री आहे की गायकर सर याच्यामध्ये करतायत. बाकी चांगले शिक्षक सुद्धा आहेत अकोल्यात, अनेक शिक्षक आहेत जे आउट ऑफ वे जाऊन विद्यार्थ्यांना मदत करतायत. हा गायकर सरांचा सन्मान आहेच, परंतु जे आउट ऑफ बॉक्स जाऊन असं सगळं काम करतायत त्या सगळ्या शिक्षकांचा आमच्या सगळ्यांच्या वतीने मित्रांनो हा सन्मान आहे. मी नवोदय बद्दल थोडस बोलून संपेल. मी सांगितलं की आमचा वीक पॉइंट आहे नवोदय. म्हणजे आता इथे एक तुम्हाला मी सांगतो, इथे कृषी अधिकारी आहे तुमच्या याच्यामध्ये. तिथे एक आमचा मित्र आहे नवोदयचा, संगमनेरला आमचे एक आर्टिस्ट आहेत ते आहेत. त्याला कळालं की अजितला मोकळा वेळ आहे किंवा नसला तरी पण त्याला माझ्याबरोबर गप्पा मारायला यायचे. इतका सुंदर काळ तुम्हाला मिळाला. मी तुम्हाला सांगतो तासन तास नवोदय बद्दल आम्ही बोलू शकतो. अत्यंत कडवी शिस्त. म्हणजे 6 वाजता ग्राउंडवर फॉलो म्हणजे फॉलो, बाकी चर्चा नाही. 5 वाजता उठायला लागायचं. एवढे लेकर असायचो आम्ही. 5 वाजता उठायचं, नंबर लावायचे. पाणी कमी असायचं तेव्हा, आता सुविधा खूप छान झाल्या. आमच्या वेळी नवोदय 9 होतं आणि टाकळी डोकेश्वर म्हणजे विरान भाग. आता ते खरं येणार होतं भंडारदऱ्याला. आपण भंडारदऱ्याला त्यावेळी हे असलं कुठलं काय करत असतं का, आपल्याकडे त्यांनी केलं नाही. ते भंडारदऱ्याच्या ऐवजी झालं टाकळीला, जिथं पाण्याची वनवाव. आणि मग 8-8 दिवस पाण्याचं सगळं असायचं. पण सकाळी उठायचं 5 वाजता. आता इकडे मी आपला लाडका विद्यार्थी म्हणून झोपायचो. 5 वाजता उठायचं, 6 वाजता हजर. नाही गेलो 6 वाजता तर हे अजून सोलून निघालेले आमचं. हे खडीवर चाला लावायचे, घाबरू नका आता नाही लावायचं. आणि मग ते 4-5 किलोमीटर पळायचं. आणि मग ते सकाळी 1 तास कंपल्सरी हे ते सगळं वर्कआउट हे सगळं झालं. ते काय काय कल्पकता होती हो. म्हणजे जसं शरीराला ताकद लागते तसं मनाला आराम लागतो. मग 15-20 मिनिटं खूप सुंदर गाण्यांचा कार्यक्रम असायचा. आणि ते गाणे मुलींनीच मुलांनी बसवलेले असायचे. त्या मुलं अजून आमच्या संपर्कात आहे. खूप सुंदर गायचे ते सगळे कार्यक्रम 15-20 मिनिटं. आणि मग आंघोळीची सुट्टी. मग आंघोळीची सुट्टी जरा 1 तास. स्वतःचे कपडे स्वतः धुवायचे. कपडे स्वावलंबन नावाची गोष्ट मी तुम्हाला सांगतो आम्हाला शिकवली. शाळेत नाही, ते सगळं फळावं नाही ना शिकवलं जा, तुमच्या करिक्युलम मध्ये ते इन्क्लूड आहे. आणि मग स्वावलंबन म्हणजे सगळं स्वावलंबन. आणि फक्त रविवारी पालकांना भेटायला. आता दर रविवारी येऊ शकत नव्हते त्यावेळी. तुमच्या आपल्यासारख्या गाड्या नसायच्या, वडिलांना सुट्ट्या कमी, शेतीची कामं, महिन्यातून एकदा. आणि मग वाट पाहिजे. पण आम्ही इकडनं आलेलं जे असायचं, मग आमचं आज अजित नवलेचे पालक येणार, उद्या उदवलेचे येणार पुढच्या रविवारी, मग परवा दिवशी सचिनचे येणार, मग ज्याचे पालक येणार तो खाऊ घेऊन येणार. मग रविवारी आमची मजा. आणि मग सगळ्यांनी खाऊ एकत्र खायचा. खूप सुंदर. शिक्षक इतके चांगले, एकाही शिक्षकाला मी विसरलेलो नाही. अजूनही वाजे सर, पैठणकर सर, आमच्या नवोदयच्या विद्यार्थ्यांना मित्रांनो एवढं जीवतेच पालक. दुखलं खुपलं रडलं घागलं सगळं मायाने. आम्हाला विंचू चावला एकदा. आता एवढे लेकर तुम्ही कल्पना करू शकता. खूप अनुभव आहेत. नवोदय बद्दल किती बोलू शकतो. पण आई वडील जसं सांभाळतील. रात्रभर कुशीत येऊन झोपले हो सर, मला चावलेलं विंचू आहे, मग याला आता कोण पाहिजे. तर रात्रभर स्वतःचे काउंटर बंद देऊन. आमचे हास्य सर होते इथे नवोदयला, इंग्लिश सायन्स शिकवायचे राजापूरचे, जालिंदर रासे. मग अकोल्यातले जरा जवळचा असल्यामुळे त्यांना माया वाटायची. आपले इथले मंडलिक सर होते, ते मराठी शिकवायचे. मग ते खूप जीव लावायचे. आणि आयुष्यभर आम्हाला तुम्हाला मी सांगतो ते सगळे अनुभव पुरतील असं सगळं राहिलं. सगळे शिक्षक प्रचंड घडवलं. आणि फक्त पुस्तकातलं नाही, हिंदी शिकवायच्या मॅडम, परंतु आम्हाला नेव्ही बद्दल, आर्मी बद्दल कसं प्रवेश घ्यायचे, त्यांचे विमानं कोणते असतात, मग त्यावेळेचे कोणकोणते शस्त्र कोणते आहेत, डावपेच कसे असायचे, याचे वेगळे लेक्चर घ्यायचे. हिंदीच्या मॅडम काय संबंध आहे का. मला तुम्हाला सांगतो आमच्या काळात मला सैनिकच व्हायला वाटत होतं नंतर. आणि मला आमचे नवोदयचे पोरं अजूनही सैनिक म्हणतात. तुम्हाला माझ्या तब्येतीवर वगैरे जाऊ नका. तर ते सगळं असं बाळकडू वेगवेगळ्या विषयांचं. कोणाला आमच्यापैकी अनेक लोक कोणी ह्या अधिकारी आहेत मोठमोठाले, अनेक जण फॉरेनला गेलेत. काही हे जे पैसे वगैरे तुम्ही छापता त्याच्या प्रेसमध्ये, सगळे सरकारी नोकरीमध्ये. आता माझ्यासारखं एखादा वाया जातो त्याला इलाज नसतो. पण बाकीचे सगळे लोक असे वेगवेगळ्या याच्यावर प्रचंड असा याच्यावर कामाला आहे. सगळे सामाजिक बांधिलकी ठेवून आहे. देशाबद्दल प्रचंड आदर आहे. मी तुम्हाला सांगतो
शेवटचा मुद्दा सांगतो की ते सगळे वरून शिक्षक यायचे. आता तुमचे आले की नाही शिक्षण अधिकारी आले वगैरे. आमची नवोदयची समिती असते, म्हणजे 8-10 नवोदयच्या मिळून एक नवोदय समिती, मला वाटतं पुण्याला त्याचं कार्यालय आमच्या वेळी होतं, आता इथेच असेल. ते अधिकारी यायचे, मुक्कामी राहायचे. आम्ही जे खायचो तेच खायचं, बरं तेच खायचे, शिक्षक पण तेच जेवायचे. आणि ते वरून अधिकारी यायचे, ते पण किती घडवायचे. प्रार्थनेपासून सगळ्यापर्यंत त्यांना काय काय आम्हाला शिकवून काय काय सांगावं व्हायचं. ते सगळ्यांनी माणसाने माणसासारखं वागलं पाहिजे. हे जे बिनवलंय ना, म्हणजे आम्हाला फार असं बंदूक ठेवून जरी म्हटलं ना की तू माणसाचा द्वेष कर जातीवरून, तू माणसाचा द्वेष कर धर्मावरून, तू जरा माणूस जरा आपलं काहीतरी, आपला महाराष्ट्र त्यांचा महाराष्ट्र असं काहीतरी कर असं सांगितलं ना आम्हाला, होऊ शकत नाही. इतकं माणसावर प्रेम करायला शिकवलंय की धर्म जाती प्रांत याच्या पलीकडे जात. जे संतांचे संस्कार आहे त्यांनी संतांची नावं नाही घेतली, पण संतांचं जे सगळं अर्थ होतं ना प्रेम करण्याचं ते भिनवलं हो. आणि विद्यार्थी घडवले, माणूस घडवला आमच्यातला की माणसाने माणसाशी कसं वागावं. किती बोलावं नवोदय बद्दल. ते लेकरं जात आहे ना, मी तुम्हाला सांगतो कोणत्याच इंग्लिश मीडियम मध्ये किती पण लाखाची फी भरून मी आता जे सांगितलं ना माऊली हो, नाही मिळणार तुम्हाला, बिलकुल नाही मिळणार. आता हे फार लकी आहे. आणि यांना लकी या वेगळ्या अर्थाने हे घडवण्यामध्ये जे शिक्षक आहेत ना, त्यामुळे त्यांचं कौतुक आहे. आणि म्हणून एकदा परत गायकर सरांसाठी टाळ्या आहे. खरोखर कल्याण केलंय. आणि मला एक कार्यकर्ता मिळाला, इथं आल्या मिळालेला आहे. मला भविष्य दिसतं एक मिळाला, एक तरी मला मिळालेला आहे. आणि हे असले गेलेलं तुम्हाला मी सांगतो तिकडे. तुम्ही बघा, ज्यावेळी तुम्ही आत्ताचा दिवस करा, फोटो काढून ठेवा प्रेसवाले हो, आणि यांचं परत एक गेट टुगेदर घ्या. तुम्ही म्हातारा असेल तेव्हा यांचं गेट टुगेदर पास आउट होतील तेव्हा घ्या. मी तुम्हाला सांगतो, तुम्ही घेतलेली मेहनत, गायकर सरांनी घेतलेली मेहनत, तुम्ही टाकलेली शाबासकीची थाप वाया जाणार नाही, हा माझा शब्द आहे. आधीच खूप बरं वाटलं तुमच्या सगळ्यांमध्ये बोलल्याबद्दल, तुमच्याबद्दल खूप चांगलं वाटतंय. आणि मी तुम्हाला सांगतो, आपण नवोदयच आहोत, आहे की नाही. पण ही लेकरं पण आता नवोदयच आहेत, म्हणजे माझ्या बरोबरची आहे. त्यामुळे आपण आता एका गटामध्ये आलेलो आहे. पोरांनो, जोरदार मजा करू, शिकू, मस्त देश घडू, सगळ्या आई बापाचं आणि शिक्षकाचं स्वप्न पुरं करू, माणसाशी माणसासारखं वागू. देवाची मला म्हणजे जरा मी वेगळ्या विचाराचा आहे, पण संतांची जी सगळी शिकवण आहे माणसाशी माणसासारखं वागावं, असं सगळ्यांशी प्रेमाने आणि माणसासारखं माणसाने वागूया, एवढ्या शुभेच्छा मी देतो. मला बोलवलं तुमच्या सगळ्यांचे धन्यवाद. थँक्यू. आपल्या जिल्ह्याचे प्राथमिक शिक्षणाधिकारी माननीय श्री भास्कर पाटील साहेब, आपल्या तालुक्याचे गट शिक्षणाधिकारी माननीय श्री कुमार साहेब, अकोले पुढचे विस्तार अधिकारी माननीय श्री हसे साहेब, नवलेवाडी केंद्राचे केंद्रप्रमुख श्री नरसाळे साहेब, त्याचप्रमाणे आमच्या गावचे उपसरपंच श्री गणेश पापड, त्याचप्रमाणे तंटा मुक्तीचे अध्यक्ष श्री राधाकिशन पोखरकर, शाळेच्या मुख्याध्यापिका सौ चास्कर मॅडम, त्याचप्रमाणे डॉक्टर अशोक नाईक साहेब, त्याचप्रमाणे लातूरचे माजी प्राचार्य नवले साहेब आणि उपस्थित या ठिकाणी सर्व शिक्षक, पालक आणि माझ्या विद्यार्थी मित्रांनो, आजचा आपला जो काही गुरुगौरव सोहळा आहे, तर हा जो काय होत आहे तर याचे सगळे श्रेय हे या पालकांना आणि विद्यार्थ्यांना आहे. वर्षभर या ठिकाणी मी शिकवत असताना माझे पालक आणि माझे विद्यार्थी यांनी मला जो सपोर्ट केला, त्यामुळे या ठिकाणी आपल्याला यश मिळालेलं आहे. आणि या ठिकाणी आज एक चांगला गुरुगौरव सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे. मी या ठिकाणी सांगतो की धामणगाव आवडी शाळा जी आहे, तर या शाळेवर मी सलग 7 वर्ष शिकवत आहे. या 7 वर्षामध्ये धामणगाव आवडी शाळेचे 34 विद्यार्थी हे नवोदयसाठी पात्र झालेले आहेत. त्याचप्रमाणे इयत्ता 5वी स्कॉलरशिप परीक्षा यामध्ये 176 विद्यार्थी हे पात्र झालेले आहेत. आणि त्यापैकी 40 विद्यार्थी हे जिल्हा गुणवत्ता यादीमध्ये आलेले आहेत. आणि पुढच्या महिन्यामध्ये जी जिल्हा गुणवत्ता यादी लागेल त्यामध्ये पुन्हा 28 विद्यार्थी हे या शाळेचे असतील. म्हणजे या शाळेने अकोले तालुक्यामध्ये माझ्या नावाप्रमाणे विक्रम केलेला आहे. आणि हा विक्रम करत असताना माझे जे पालक आहे यांनी सुद्धा विक्रम केलेला आहे. गेल्या वर्षी मला चहासाठी गाडी दिली,
यावर्षी 2 चाकी गाडी देत आहेत. आता ते देण्यामागे त्यांचा उद्देश काय आहे हे तुम्ही सगळ्यांनी ऐकलेलं आहे, त्याबद्दल आपल्याला जास्त काही बोलायचं नाही. फक्त मी यावर्षी एक वेगळी जी गोष्ट घडली ती मला सांगायची. तर इयत्ता 5वी मध्ये माझ्याकडे यावर्षी एक अशी मुलगी होती. प्रत्येक शिक्षक हा आपला विद्यार्थी घडला पाहिजे, त्याचं ज्ञान वाढलं पाहिजे, तो गुणवत्ता यादीमध्ये आला पाहिजे यासाठीचा प्रयत्न असतो. म्हणजे प्रत्येक शिक्षक हा आपल्या विद्यार्थ्याचा पाठलाग करतो की तो विद्यार्थी पुढे गेला पाहिजे. पण यावर्षी माझ्या वर्गामध्ये एक मुलगी अशी होती की त्या मुलीने वर्षभर माझा पाठलाग केला. रोज संध्याकाळी 9 ते 10 1 तास ती मुलगी मला रोज फोन करायची. ही मुलगी साहेब अशी आहे की ही मुलगी जेव्हा इयत्ता 4थी मधून 5वीला जेव्हा माझ्याकडे आली, तिला मिशन आरंभामध्ये फक्त मार्क्स होते 138, म्हणजे जेमतेम फक्त पास झालेली मुलगी. पण माझ्या शाळेमध्ये आली, माझ्या वर्गामध्ये आली. गायकच म्हणजे काहीतरी वेगळं आहे हे तिच्या मनामध्ये फक्त घेऊन होतं आणि तिने वर्षभर माझा पाठलाग केला. आणि ही मुलगी या वर्षी नवोदयसाठी सिलेक्ट झालेली आहे. आणि विशेष म्हणजे या मुलीने इयत्ता 5वी स्कॉलरशिप परीक्षेमध्ये सुद्धा 300 पैकी 252 मार्क मिळवले. या ठिकाणी ती मुलगी इथे आलेली आहे, श्रावणी वायर. प्लीज सगळ्यांना पाहूया. एकदम छोटी मुलगी आहे. पुढे रोज संध्याकाळी 9 ते 10 रोज संध्याकाळी 9 वाजता जेवल्यावर माझी अशी अपेक्षा असायची की मी झोपलं पाहिजे आणि मापात 9 वाजता मुलीचा फोन यायचा. सर एक गणित, सर एक गणित, सर एक गणित, आणि ते गणित चालायचं 1 तास. या ठिकाणी चांगला अभ्यास केलास, धन्यवाद तुझं. म्हणजे मला काय सांगायचं आहे की माझ्याकडे जे मुलं येतात बहुतांश मुलं हुशार असतात, मिडियम असतात, पण एक कमी म्हणजे इयत्ता 4थी मध्ये मिशन आरंभामध्ये कमी मार्क्स असताना सुद्धा त्या मुलीने जो काही अभ्यास केलेला आहे तो खरंच खूप चांगला आहे. या ठिकाणी मी जाताना सांगू इच्छितो की माझ्या पालकांनी माझ्यावर जे प्रेम दाखवलेलं आहे त्याबद्दल मी तुमचा सर्वांचा आभारी आहे. त्याचप्रमाणे आपल्या समोर या ठिकाणी ज्या काही ट्रॉफ्या आहेत, त्यानंतर स्कूल बॅग आहे. स्कूल बॅग मध्ये पुन्हा या ठिकाणी 5-5 साहित्य आहे. तर माझ्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी अकोले कॉलेजचे प्राध्यापक माननीय श्री महेश पाडेकर सर यांनी सर्व मुलांना स्कूल बॅग दिलेले आहेत. त्याचप्रमाणे अकोले कॉलेजचे प्राध्यापक श्री अरुण अक्षर सर यांनी सर्व मुलांना कंपास बॉक्स दिलेले आहेत. त्याचप्रमाणे माझे मित्र श्री विजय भालेकर, श्री रामनाथ गोरे, सुनील भोसले सर, श्री सावराम बारामते सर या चौघांनी मिळून या सर्व ट्रॉफ्या या ठिकाणी तुम्हासाठी मिळाल्या आहेत. त्याचप्रमाणे माझा क्लासमेट की जो आज या ठिकाणी आलेला नाहीये तर धामणगावचाच आहे, आम्ही एका शाळेमध्ये शिकलो, श्री शिवाजी आवरी यांनी सुद्धा सर्व विद्यार्थ्यांना टिफिन बॅग दिलेल्या आहेत. त्याचप्रमाणे श्री भास्कर गावंडे सर यांनी सर्व विद्यार्थ्यांना रायटिंग बोर्ड दिलेले आहेत. आणि या ठिकाणी माझ्या गावची माझीच विद्यार्थिनी सौ सरिता जाधव हिने सुद्धा सर्व विद्यार्थ्यांना पाणी बॉटल दिलेले आहेत. या ठिकाणी माझ्या विद्यार्थ्यांनी मान दिला आणि सर्वांनी या ठिकाणी या सर्व विद्यार्थ्यांवर बक्षिसांचा वर्षाव केलेला आहे. त्यांचे सुद्धा मी धन्यवाद मानतो. या ठिकाणी जाता जाता मी सगळ्या विद्यार्थ्यांना पुढील भविष्याची शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. पण आमचे मार्गदर्शक शिक्षक श्री विक्रम गायकर सर यांचा गुणगौरव सोहळा करण्यासाठी इथे जमलेलो आहोत. आजचे प्रमुख पाहुणे भास्कर पाटील साहेब, अमित माले साहेब, अरविंद कुमार साहेब या सर्वांचे सर्वप्रथम खूप खूप स्वागत आणि माझ्याकडून व माझ्या शाळेकडून तुमचे सर्वप्रथम खूप खूप स्वागत. आज मी जास्त वेळ न घेता भरपूर मुलांची अजून भाषण बाकी आहेत, तसं 2-3 मुलांची निवड केलेली आहे. त्याच्यामध्ये वेळ न घेता सर्व विषय 2-3 वेळी बोलेल. सर्वांनी मनपूर्वक ऐकावे अशी विनंती करतो. या वर्षी सरांनी म्हणजे कमीत कमी 10 वर्ष तरी सरांनी 5वीचा वर्ग शिकवलेला असेल.
त्यामध्ये 20 ते 30 मुलं जवाहर नवोदय विद्यालयासाठी निवड झालेली असेल व इतर सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये निवड झालेली असेल. हे सर्व विद्यार्थी व म्हणजे आतापर्यंत असा एक तालुका नसेल जिथे एका शिक्षकाने कमीत कमी 20-30 विद्यार्थी एवढे स्पर्धा परीक्षांमध्ये आलेले असतात. हे मला वाटतंय असं शिक्षण काय लयच कमी माणसांमध्ये असतं असं वाटतंय. 100% माणसं असतील त्याच्यामधले 10-15% माणसं असतील त्याच्यामध्ये एवढी कल्पना शक्ती असेल का आपण कुठून पुढे जाऊ शकतो. जास्त बोलणार नाही बाकी म्हणून जे सरांनी वर्षभर कष्ट घेतले मी भाग्यवान आहे भाऊ. जेवढं मम्मी पप्पांनी मी कष्ट घेतलंय आता याच्या पुढे ईदवर सरांनी आणून ठेवलंय म्हणतो ईदवर आलोय याच्या पुढे दुःख आणि याच्या पुढे जे शिकवलंय त्याचं मला तर 100% वाटतं याच्या पुढे साहेब तुम्ही आज शिक्षक आहेत तुम्ही जे शिकवलंय ना याचं भास्कर पाटील साहेब मी तुमच्या एवढा